छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीच्या अंतर्गत DMIC शेंद्रा बिडकीन औद्योगिक पट्ट्यात 10,000 एकरचा औद्योगिक भूखंड आहे। सभापती महोदय, निश्चित काही मोठे मोठे उद्योग इथे आलेले आहेत, परंतु पाहिजे तसं अजूनही 10,000 एकरचा भूखंड असताना तेवढे उद्योग इथे आलेले नाही। एक आमच्याकडे असं म्हणतात की स्थानिक उद्योगांना नाही वाव आणि मोठ्या उद्योगांचा तिथं अभाव आहे, आणि मग देशातल्या ज्या सर्वात मोठ्या 5 स्टार इंडस्ट्री त्याच्यातली ही एक आहे। असं असताना मोठ्या उद्योगाची तर तिथं स्थापना होत नाही, परंतु लहान किंवा मध्यम स्वरूपाचे जे स्थानिक उद्योग यांना या ठिकाणी कोणतंही स्थान मिळत नाही। मराठवाड्यात आणि संभाजीनगरात विशेषतः स्थानिक उद्योग मोठ्या प्रमाणावर होत असताना मोठे इथं प्लॉट आहे या DMIC मध्ये आणि ऑरिक सिटी मध्ये, आणि म्हणून इथं MSME लघु उद्योजक स्टार्टअप यांना कोणताही वाव राहिलेला नाही सभापती महोदय। आणि म्हणून माझी आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना याच्यात विचारणा आणि माझं म्हणणं असं आहे की यामध्ये स्थानिक औद्योगिक संघटनांना सोबत घेऊन आज या ठिकाणी MSME लघु उद्योजक स्टार्टअप यांना एक स्पेशल झोन बनवून या ठिकाणी आपण येणाऱ्या काळात एक संधी देणार आहात का, हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न। आणि आज संभाजीनगरमध्ये पूर्व विदर्भ असेल, मराठवाडा असेल, याच्यातून मोठ्या संख्येनं तांत्रिक आणि वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेले विद्यार्थी राहतात। यांना पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद अशा ठिकाणी जावं लागतं, आणि म्हणून जर अशा पद्धतीनं आपण छोट्या उद्योजकांनी तर संधी दिली तर यांना सुद्धा या ठिकाणी रोजगार मिळेल। आमच्या या संभाजीनगर मराठवाड्यातली एक मॅजिक नावाची संस्था, हिनं सुद्धा उद्योग विभागाला आणि राज्य सरकारला वारंवार मागणी केली की स्टार्टअप साठी सुद्धा सुविधा द्याव्यात, प्लॉट्स उपलब्ध करून द्यावेत, कारण सरकार फक्त मोठ्या उद्योजकांना इथं प्लॉट्स देतंय आणि मोठे उद्योजक काय पाहिजे तसे मोठ्या प्रमाणात येत नाही, मग स्थानिक उद्योजकाची तर कुचंबना होते। म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सरकार अशा पद्धतीने स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आपलं धोरण बदलणार आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। आता याच्यातला आणखी एक प्रश्न आहे की या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, बिडकीन आणि चितेगाव असे इंडस्ट्रियल एरिया आहे। आता या 5 औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा फ्रेट कॉरिडॉर रस्त्याचं एक मागच्या कित्येक वर्षानं प्रस्ताव आहे, आणि म्हणून हा रस्ता फ्रेट कॉरिडॉर रस्त्याचा एक प्रोजेक्ट आपला मागच्या काळात झालेला आहे। मला वाटतं गडकरी साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या विषयात लक्ष दिलं जातं। उद्योग विभाग त्याच्याकडे किती लक्ष देतो हा माझा प्रश्न आहे, तो एक होणार का। दुसरा माझा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की मागच्या काळामध्ये गेल इंडिया कंपनी जी होती हिने माझ्या माहितीप्रमाणे संभाजीनगर आणि रत्नागिरी या 2 ठिकाणी येऊन गेली, आणि जागेच्या अभावी आणि काही सवलतीच्या अभावी ही कंपनी महाराष्ट्रात यायला इच्छुक होती। मला असं वाटतं जर संभाजीनगरात आपण तिला सगळ्या सोयी सुविधा दिल्या असत्या तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे मोठं इंडस्ट्री आली असती गेल कंपनी। या 2 विषयात सुद्धा आपला विभाग येणाऱ्या काळात कारवाई करणार आहे।